विरोधकांना काय सांगाल? बघा, असं आहे की पश्चिम बंगाल ही निवडणूक आम्ही हिंदुत्वावर लढलो आणि ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसपेटी पश्चिम बंगालमध्ये घुसून त्या लोकांचा हक्काचं जमिनी असणार, त्या हक्काच्या योजना असतील, त्या हक्काची निधी असणार, ते जे कुठेतरी गडप करत होते त्याच्या विरोधात हा निर्णय. ज्या प्रकारात मागच्या 10 वर्षात ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले, ज्या प्रकारे तिथे हिंदूंवरती अन्याय केले, ज्या प्रकारे तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कत्तल झाली, त्याच्या विरोधात हा निर्णय. आणि पश्चिम बंगालच्या जनतेने हा एक मोठी चपराक ममता बॅनर्जीला या माध्यमातून दिलेली आहे. दक्षिणेतला मार्ग खुला झालेला का भाजपचा आता इथून पुढे दक्षिणेत? बघा, दक्षिणेचा मार्ग याच्या आधी झाला होता. याच्या आधी कर्नाटकमध्ये आपली सत्ता होती, पण केरळमध्ये निश्चितच केरळमध्ये आता खातं उघडलेलं आहे. आणि या माध्यमातून आता दक्षिणमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चांगला परफॉर्म करणं सुरू करणार आहे. कुठेतरी त्या लोकांनाही कुठेतरी आमच्या पक्षावर विश्वास घेऊन पुढच्या वेळेस केरळमध्ये, मी तुम्हाला 100% सांगतो, मी केरळमध्ये 20 दिवस होतो, पुढच्या वेळेस 100% भारतीय जनता पार्टीची सरकार तिथे येणार. श्यामाप्रसाद मुखर्जींना जे स्वप्न पाहिलं होतं, ज्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती, ते आता कुठेतरी पूर्णत्वास जातं का बंगालच्या विजयानंतर? काय वाटतं तुम्हाला? निश्चितच बंगाल हे सर्वच दृष्टिकोनातून एक बॉर्डर स्टेट असल्यामुळे देशासाठी फार महत्त्वाचं स्थान होतं. कुठेतरी TMC तिथे असल्यामुळे भारताला धोका होता आणि आज तिथे भारतीय जनता पार्टीची सरकार निवडून आली आणि म्हणून हा धोका सुद्धा टळलेला. आणि याच्यानंतर तिथे त्या भागात जे हिंदू आता याच्यानंतर सुरक्षित राहतील, ज्या मोठ्या प्रमाणात तिथनं हिंदूंचं पलायन होत होतं, तिथे ते कुठेतरी थांबणार आहे. भारतीय जनता पक्षासाठी चॅलेंजिंग राज्यापैकीचं एक राज्य पश्चिम बंगाल होतं. आजच्या निकालाने काय वाटतं की भारताच्या पुढील राजकारणावर याचे काय परिणाम होईल? निश्चितच पश्चिम बंगाल देशातलं फार मोठं राज्य आहे. लोकसभेच्या जास्त अनेक सीटा तिथे आहेत. विधानसभाही तिथे निवडून येणं फार कठीण होतं. पण तिथे आज ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला पसंती दाखवलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे एक मोठं मॅन्डेट उभं केलेलं आहे, निश्चितच ही आणखीन एक मोठी सुरुवात आहे. आणि जे मागच्या वेळेस जे आमचं 400 पारचं जे स्वप्न होतं ते निश्चितच पश्चिम बंगालमुळे आता पूर्ण होणार आहे, हे मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो. राहुरी आणि बारामतीमध्ये देखील दोन्ही जागा तुमच्या खात्यात आलेल्या. राहुरीमध्ये कर्डीले विजयी झाले आहेत, निवडून सुनेत्रा. निश्चितच दोन्ही जागेवर विजय होणारच होता. दोन्ही जागेवर मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये अजितदादांबद्दलचं एक प्रेम तिथे लोकांना आहे. ते सुनेत्रा वहिनींवरला आशीर्वाद या माध्यमातून ते देणारच होते. राहुरीलाही त्याच प्रकारे कर्डिलेंवरती प्रेम तिथे होतं. एक श्रद्धांजली म्हणून दोन्ही जागेवर लोकांनी मतदान केलं आणि बहुमताने दोन्ही निवडून आले. आणि निश्चितच राज्य सरकारचा मागच्या वर्षभराचा जो कारभार आहे, ज्याप्रमाणे माननीय फडणवीस साहेब सरकारने ज्याप्रमाणे मागच्या 1 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं, सर्व जाती धर्म एकत्र घेऊन काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचा हा निकाल आहे. विरोधकांना काय, महाराष्ट्रातले विरोधक जे आहे, कारण एकूणच जिथे सगळ्यात टफ मानलं जातं दक्षिणेत, तिथे भाजपचं यश. महाराष्ट्रातल्या विरोधकांना तुम्ही काय सांगणार या निमित्तानं, उद्धवजींना, काँग्रेसला? नाही, आता असं आहे की मला असं वाटतं की 1-1.5 तासानंतर परत काही ना काही नवीन गाणं त्यांचं सुरू होणार. ते EVM असणार किंवा मतदाराच्या संदर्भात असणार की इलेक्शन कमिशनच्या संदर्भात असणार. कारण कसंही काही निकाल आला भाजपकडे जर कौल आला तर यांचे उत्तर आणि यांचे मीडियामध्ये देणारे बाईट ह्या फिक्स असतात. मागच्या अनेक वर्षाचे जेही बाईट निवडणुका तिथे हरल्या आहेत, तिथे त्यांच्या चॅनल पुढे काय बोलायचं हे त्यांना माहीत आहे. तर तोच मला वाटतं घिसीपिटे टेप ते चालू राहणार आहे. बच्चू कडू असं म्हटले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. आता तुम्ही कसं वाटतं, मित्रपक्षात आले तुमच्या ते? आता बच्चू भाऊ माझे जवळचे मित्र आहे आणि बच्चू भाऊंला आता ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. आपल्या पक्षाचं विलिनीकरण त्यांनी शिवसेनेत केलं. तर मला असं वाटतं की बच्चू भाऊंनी घाई करू नये, शांतपणे त्यांनी शिवसेनाही समजून घ्यावी आणि त्यांनी राज्याचं आता सरकारचं जे आहे त्यांनी बाकी सगळे पक्ष समजून घ्यावे आणि महाराष्ट्राचा एक अभ्यास करून, आतापर्यंत ते अमरावती किंवा विदर्भापुरती सीमित होते, आज ते मोठ्या पक्षात आले, राज्यस्तरीय पक्षात आले
तर त्यांनी राज्याचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी निश्चितच याच्यानंतर ते काही एखाद्या छोट्या पक्षाचे नेते नसून एका सत्ता पक्षाचे ते मोठे नेते आता झालेल्या विधान परिषदेमध्ये ते निवडून येणार आहे आणि म्हणून आता त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुकाचे आज निकाल आले, राहुरी आणि बारामती. 1 लाखापेक्षा मताधिक्याने सुनेत्राताई आघाडीवर आहे, तिकडे कर्डिले देखील आघाडीवर आहे, त्याबद्दल नाही, निश्चितच हे दोघांचेही दोघेही पोटनिवडणुका या त्या भागातील आमदार म्हणजे अजितदादा असतील किंवा कर्डिले साहेब असतील यांच्या निवडण्यानंतर या निवडणुका झाल्या आहेत आणि निश्चितच या दोघांबद्दल लोकांची एक सहानुभूती होती आणि एक राज्याचा मागच्या 1 वर्षाचा जो कारभार माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे तर निश्चितच लोक समाधानी आहे. याचं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 वर्षापासून जो विकास झाला, जे बाकी सगळ्या योजना आल्या आहेत, जे सर्व जाती धर्म सोबत घेऊन जे फडणवीस साहेब काम करतात आहे त्याचंच एक पावती म्हणूनही लोकांनी यामध्ये मतदान केलेलं आहे. ओके. कसा अनुभव तुमचा दौरा?